नमस्कार. आजच्या टॉपिकमध्ये आपणास ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील जनरल इन्शुरन्स कंपनीचं फायनल अकाउंट या संदर्भात इंट्रोडक्शन करायचं आहे. जनरल इन्शुरन्स हे एक इन्शुरन्स कंपनीचा प्रकार आहे. या अगोदरही आपण ऐकलं असणार आहे की इन्शुरन्स हे दोन प्रकारचे असते. मुख्य करून एक येतो लाईफ इन्शुरन्स, तर दुसरा भाग जनरल इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स यामध्ये मुख्य करून लाईफ कव्हर, रिस्क कव्हर केली जात असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित, एखाद्या व्यक्तीच्या लाईफवर आधारित ज्यावेळेस इन्शुरन्स केला जात असतो तेव्हा तो लाईफ इन्शुरन्स कंपनीचा भाग येतो. आणि दुसरा येतो जनरल इन्शुरन्स, ज्यामध्ये लाईफ हा प्रकार येत नाही, तर इतर गोष्टी, इतर इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्सचा भाग येत असतो. या जनरल इन्शुरन्समध्ये मरीन इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स किंवा मिसलेनियस इन्शुरन्स असे वेगवेगळे एक्झाम्पल्स, वेगळे प्रकार पडत असतात. या टॉपिकमध्ये आपला जनरल इन्शुरन्स कंपनीचे फायनल अकाउंट तयार करत असताना त्या फायनल अकाउंटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे अकाउंट्स किंवा फॉर्म्स आपल्याला मेन्शन करावे लागतात यावर आपण डिस्कशन करणार आहोत. जनरल इन्शुरन्स कंपनी एका प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये फायनल अकाउंट तयार करत असते आणि त्यासाठी इन्शुरन्स ॲक्ट 1938 याप्रमाणे त्याचे फॉर्म्स हे ठरलेले असतात, ज्यामध्ये जनरल इन्शुरन्स कंपनीला 4 फॉर्ममध्ये त्याचं फायनल अकाउंट इन्क्लूड करायचं आहे, बनवायचं आहे. जनरल इन्शुरन्स कंपनीच्या फायनल अकाउंटमध्ये फॉर्म ए हा बॅलन्स शीट तयार करण्यासाठी वापरला जातो, ज्यामध्ये त्या इन्शुरन्स कंपनीच्या ॲसेट आणि लॅबिलिटीज कव्हर केलेल्या असतात. दुसरा जो येतो तो म्हणजे फॉर्म बी. या फॉर्म बी मध्ये जनरल इन्शुरन्स कंपनीचा वर्षभरामध्ये जे काही एक्सपेन्सेस किंवा इन्कम्स होत असतात त्यावर आधारित प्रॉफिट काढण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागत असते. तर बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कॉमन असते. मरीन इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स किंवा इतर इन्शुरन्स, जे काही इन्शुरन्सचे प्रकार आहे या सगळ्यांसाठी हे कॉमन असणार आहे. त्याचप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट हे देखील कॉमन असणार आहे. परंतु जो फॉर्म एफ तयार करायचे, ज्यामध्ये रिव्हेन्यू अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे, रिव्हेन्यू अकाउंट मात्र हे प्रत्येक सेक्टरसाठी सेपरेट तयार करायचं आहे. समजा मरीन इन्शुरन्स असेल तर मरीन इन्शुरन्सचा रिव्हेन्यू अकाउंटचा वेगळा फॉर्म असेल. फायर इन्शुरन्स असेल तर फायर इन्शुरन्सचा वेगळा फॉर्म असेल, वेगळा अकाउंट असेल. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्या इन्शुरन्सचा आपणास नेट रिव्हेन्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. अशा प्रकारे यामध्ये रिव्हेन्यू अकाउंट बनवत असताना जनरल इन्शुरन्स कंपनीचं मेजर इन्कम किंवा मेजर करेक्शन सोर्स काय असतं, तर ते असतं म्हणजे प्रीमियम्स. प्रीमियम हे पॉलिसी होल्डरकडून किंवा इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीकडून कलेक्ट केलं जातं, जे इन्शुरन्स कंपनीचं रेव्हेन्यू असतं. आणि जर काही एखादा लॉस झाला किंवा काही इव्हेंट घडला तर त्या केसमध्ये क्लेम पेमेंट करावं लागत असतं, की जे त्या इन्शुरन्स कंपनीसाठी लॉस असतो. आणि या रेव्हेन्यू आणि लॉसच्या आधारे त्या इन्शुरन्स कंपनीचं रेव्हेन्यू अकाउंट आपणास तयार करायचं असतं. हे फायनल अकाउंट प्रिपेअर करत असताना 4 फॉर्म लक्षात घ्यायचे असतात आणि यासोबत काही इतर माहिती असते ती पण आपल्याला लक्षात घ्यायची असते. ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. थँक्यू.